नमस्कार, मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक. आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच 14 एप्रिल हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे. आज आपण अशा महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, संघर्षाने आणि अथक परिश्रमाने संपूर्ण देशाचं भविष्य बदलून टाकलंय. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं. त्या काळात समाजात प्रचंड भेदभाव होता. शाळेत पाणी पिण्यासाठी सुद्धा त्यांना वेगळी व्यवस्था होती. पण तरीही त्यांनी शिक्षण सोडलं नाही, कारण त्यांना माहिती होतं शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलं. कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून त्यांनी पदवी घेतली. मित्रांनो, एवढं मोठं शिक्षण घेऊनही त्यांनी स्वतःसाठी आरामदायी जीवन निवडलं नाही, तर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी अर्पण केलं. बाबासाहेबांनी आपल्याला दिलं समानतेचं तत्व, न्यायाचा अधिकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचे संविधान. भारताचे संविधान तयार करताना त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार केला. त्यामध्ये गरीब, शेतकरी, महिला, कामगार प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. मित्रांनो, बाबासाहेबांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात हे वाक्य अधिक महत्त्वाचं आहे. आज आपण मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यामध्ये गुंतलेलो आहोत. पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, आपण खरंच शिक्षण घेतोय का? आपण समाजासाठी काही करत आहोत का? जर आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी असू तर आपल्याला त्यांच्या विचारानुसार वागावं लागेल. मित्रांनो, बाबासाहेबांनी केवळ संविधानच नाही बनवलं, तर त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी मोठं योगदान सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा संघर्ष आपल्याला शिकवतोय, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही. आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो, मोबाईल वापरा पण ज्ञानासाठी, सोशल मीडिया वापरा पण स्वतःला सुधारण्यासाठी, कारण शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत. पण खरा प्रश्न आहे, आपण त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवतो काय? जर आपण खरोखर त्यांना आदरांजली द्यायची असेल तर जात-पात, भेदभाव, अन्याय याला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगतो, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आपण इतक्या स्वातंत्र्याने, सन्मानाने जगू शकलो नसतो. चला आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया, शिक्षण घेऊया, समाजात समानता निर्माण करू आणि भारताला प्रगत बनवू. धन्यवाद. जय भीम.